SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. काल काहीतरी भुजबळ साहेबांना क्लीन चिट मिळाली. आता भुजबळ साहेबांना जर क्लीन चिट मिळाली तर याचा अर्थ भुजबळ साहेब सच्चे आहेत, भुजबळ साहेब सत्यवादी आहेत. माझी तशीच धारणा आहे की ते सच्चे आहेत, ते सत्यवादी आहेत आणि त्यांना क्लीन चिट मिळाली. मग त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल तर त्यांच्यावर आरोप करणारा मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याने माफी मागितली पाहिजे जाहीर, की आपण एका अत्यंत सच्शील सच्च्या माणसाला त्रास दिलेला आहे, माफी मागितली पाहिजे. इव्हन वाईस वर्सा भुजबळ साहेबांनी आबरू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे HD व्हिडिओ स्पेशालिस्टवर. म्हणजे ज्या पद्धतीने बघा की आमचे नेते सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती आरोप झाले, राऊत साहेब तुरुंगवासाला सामोरे गेले, राऊत साहेब बाहेर आला, राऊत साहेबांनी त्यांच्यावर केस टाकली अब्रू नुकसानीची, की तुम्ही अशा पद्धतीने मला हॅरेश केलेलं आहे, कर नाही त्याला डर कसली. पण तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं तर भावना गवळी असतील, यशवंत जाधव असतील, हसन मुश्रीफ असतील, अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, कुणीही यांच्याकडे गेलेला कुठलाही अशोकराव चव्हाण असतील, इथले पण खूप जण गेले असतील, फार धुतल्या तांदळाचे सगळे खूप जण गेले असतील. ह्याच्यातल्या कुठल्या माणसाने त्याला क्लीन चिट मिळाल्यानंतर म्हणजे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं, त्यानंतर असा कोण बाईचा लाल आहे, एक राऊत साहेब वगळले तर, की ज्याने भाजपवर आमच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप केले म्हणून भाजपवर ज्याने अब्रू नुकसानीचा दावा टाकला असेल बरं. नॉट अ सिंगल एक्झाम्पल, नॉट ओनली इन महाराष्ट्र, इन ऑल ओव्हर इंडिया एक असं एक्झाम्पल नाही की जो त्याला नडेल आणि त्याच्यावर केस टाकेल. अर्थात तिकडे अरविंद केजरीवालजी आहेत, ममता बॅनर्जी आहेत, ही काही फ्रंटवर लढणारी लोक आहेतच, सन्मान्य अपवाद आहेत. पण जे भाजपला सरेंडर झाले चौकशांना घाबरून, त्यातल्या एकाही जणाने नंतर चौकशीतनं सुखरूप बाहेर पडल्यानंतर भाजपवर अजिबातच कुठल्याही प्रकारे अब्रू नुकसानीचा दावा टाकला नाही किंवा भाजपच्या नेत्याने अपेक्षा सुद्धा केली नाही की साला तुम्ही माझ्यावर एवढे आरोप केले, तुम्ही मला डॅमेज करायचा प्रयत्न केला, तुम्ही माझं प्रतिमाहनन केलं, तर आता तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे असं म्हणायला पाहिजे की नाही. त्यांनी एकही जण म्हणत नाही. हे नेमकं काय आहे? इतकी काय माणसं दुधखोळी असतात का? इतके काय आपण धोत्रावर इन करणारे असतो का की आपल्याला काहीच कळत नाही? आपल्याला ते सगळं कळतं. म्हणजे भाजप हा काही फार धुतल्या तांदळाचा सच्शील आणि लोकांना फार आवडतो असा काही पक्ष नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे पैसा जरा जास्त झालाय, मनी मसल पॉवर त्यांच्याकडे चिकार आहे. पण या मनी मसलला उत्तर द्यायला आमच्याकडे मेंटल पॉवर नक्की आहे आणि आम्ही ते ताकदीने लढू शकतो. बाकी इथल्या मंत्र्यांचं काय, इथला आता खूप सारी, मला त्याच्यावरती अगदीच पहिल्या दिवशी काही फार बोलायचं नाहीये, परंतु ह्या सगळ्यांचे पण पेन ड्राईव्ह, कॉप्या, सीड्या, झेरॉक्स, बऱ्याच गोष्टी असतात. मी आता फक्त पहिल्यांदा पाऊल ठेवलंय शहरामध्ये, बऱ्याच गोष्टी निघतील. त्यामुळे मला वाटतं इथून पुढे ते काळजी घेतील, त्या सगळ्या गोष्टींची फार काळजी घेतील. मी सगळ्या पत्रकार महोदयांना, मी फार नम्र माणूस आहे, मी लहान आहे, मी सामान्य आहे, मी काय लय झांकी पँकीवाला माणूस नाही, मी चळवळीतली आहे, मी सडापटिंग चळवळीतला कार्यकर्ता आहे. पण एक नक्की म्हणजे हे सगळ्यासाठी मी फार ताकदीने एक मांडलं पाहिजे. मी कायम असं म्हणते की मी महिला असण्याचं विक्टिम कार्ड कधीही खेळत नाही, नेव्हर. माझं असं म्हणणं आहे की मी ज्या क्षेत्रात आली आहे तिथे तुम्ही मला इतरांच्या सारखी कार्यकर्ता म्हणून कन्सिडर करा. मी महिला आहे, मला असलं कुठलंही विक्टिम कार्ड खेळायचं नाही. आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे हे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला सुद्धा मी सांगू इच्छिते की कृपया बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही, बिलकुलच हलक्यात घेऊ नका. ज्या क्षणी तुम्ही बाई समजून हलक्यात घ्याल थोडीशी अडचण होईल. कारण मी काम करता, मी एरवी तुमच्याशी वावरताना तुमची बहीण, लेक म्हणून खूप सामान्य आणि खूप सहज, सुलभ आणि सहजासहजी तुमच्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणाऱ्यांपैकी आहे. पण संघटना म्हणून काम करताना मी तितकीच शूड म्हणून काम करणारी आहे.